आज आपण पाहणार आहोत MPFI सिस्टीम। ही एक वाहनामधील फ्यूल सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये आपण मेन 4 टॉपिक घेतलेले आहे। पहिले या MPFI सिस्टीमचा अर्थ, नंतर या सिस्टीमची गरज का आहे आणि याची रचना आणि शेवटी याचे कार्य। तर अगोदर पाहूया याचा अर्थ। MPFI म्हणजे मल्टी पॉइंट फ्यूल इंजेक्शन सिस्टीम। मल्टी म्हणजे अनेक, एकापेक्षा जास्त पॉइंट म्हणजे इंजेक्टर वापरून इंधन म्हणजे वाहनातील जे इंधन आहे पेट्रोल इंजिनला इंजेक्ट करणारी सिस्टीम म्हणजे MPFI। आता ही MPFI सिस्टीम ही गॅसोलिनसाठी वापरली जाते, म्हणजे गॅस आणि पेट्रोल जिथे वापरतो आपण तिथे ही MPFI सिस्टीम वापरली जाते। आणि इथे मल्टी पॉइंट म्हणजे इंजेक्टर वापरलेले आहेत, म्हणून प्रामुख्याने इथे उल्लेख केलेला आहे इंजेक्टरचा। इंजेक्टर, आता हे इंजेक्टर साधे नसून इलेक्ट्रॉनिक्स इंजेक्टर आहे की जे ECU द्वारे कंट्रोल केले जाऊ शकते, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोल युनिट म्हणा किंवा इंजिन मॅनेजमेंट युनिट म्हणा किंवा इलेक्ट्रिकल कंट्रोल युनिट म्हणा, याद्वारे हे इंजेक्टर कंट्रोल केले जाऊ शकते। हा त्याच्यामधला फार महत्त्वाचा घटक आहे। नंतर या MPFI सिस्टीमची आपल्याला गरज काय आहे? कारण जेव्हा MPFI सिस्टीम अस्तित्वात नव्हती तेव्हा आपण वाहनामध्ये कार्बोरेटर वापरायचो। आता कार्बोरेटरच्या जागी ही MPFI सिस्टीम वापरलेली आहे। तर अगोदर आपण पाहणार आहोत की कार्बोरेटर म्हणजे काय। कार्बोरेटर म्हणजे काय? तर कार्बोरेटर म्हणजे वाहनातील असा घटक जो वाहनातील वेगवेगळ्या भागातून हवा व पेट्रोल घेऊन त्यांचे मिश्रण बनवून इंजिनला देतो। म्हणजे कार्बोरेटर काय करतो की इनटेकमधून तो हवा घेतो आणि फ्यूल टँकमधून पेट्रोल घेतो आणि त्या दोघांचं मिक्सचर तो तयार करतो आणि नंतर एका पाईपद्वारे तो इंजिनला म्हणजे पिस्टनजवळ देतो। म्हणजेच हवा प्लस पेट्रोलचे मिश्रण इनलेट मॅनिफोल्डमधून वाल्वमार्फत सिलेंडरमध्ये तो पाठवतो। मग इथे समस्या काय आहे की कार्बोरेटरमधून जेव्हा तुमचं हवा प्लस पेट्रोल याचं मिश्रण तुमच्या इंजिनला चाललेलं आहे तेव्हा तिथे जाताना बराचसा त्यातला पेट्रोलचा किंवा हवेचा या मिश्रणाचा भाग या कार्बोरेटरकडून एअर प्लस पेट्रोल मिक्सचर इंजिनकडे जाताना फ्यूलचा काही भाग इनलेट मॅनिफोल्डमध्ये व सिलेंडरमध्ये चिकटून राहतो। आणि नंतर इंजिन चालू झाल्यानंतर वॉर्मअप करिता वेळ लागतो, कारण जेव्हा आपण ज्या वाहनामध्ये कार्बोरेटर वापरलेला आहे तिथे जेव्हा आपण गाडी सेल्फ मारतो स्टार्ट करतो तेव्हा ट्युनिंग होण्यासाठी किंवा जागे राहण्यासाठी तिला काहीतरी मिनिट लागतात, काहीतरी सेकंद लागतात। 3 नंबर, तंतोतंत फ्यूल इंजिनला पुरवले जात नाही, कारण आपण पहिल्या पॉईंटमध्ये पाहिलेला आहे की बराचसा त्या पेट्रोलचा आणि हवेचा जो मिक्सरचा भाग आहे तो इनलेट मॅनिफोल्डमध्ये किंवा सिलेंडरच्या पाईपमध्ये जसा चिकटून राहतो, त्यामुळे तंतोतंत फ्यूल हे इंजिनला मिळत नाही, म्हणजे ते फ्यूलचा पूर्ण उपयोग होत नाही। नंतर एक्झॉस्ट गॅसेसमधील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढणे, एक्झॉस्ट गॅसमधून सायलेन्सरमधून जे आपला जळलेला वायू बाहेर पडतो त्यात जे कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण असतात ते वाढलेले असतात। नंतर कार्बोरेटर मेंटेनन्स जास्त आहे, कार्बोरेटरचे मेंटेनन्स हे MPFI पेक्षा जास्त आहे। यावरील सर्व कारणामुळे आपण MPFI सिस्टीम वापरतो। आता याची पाहूया आपण रचना। याची रचना कशी केलेली आहे? त्याच्या रचनेमध्ये आपण वापरलेला आहे फ्यूल टँक, नंतर वापरलेला आहे रोटरी इलेक्ट्रॉनिक्स फ्यूल पंप, नंतर वापरलेला आहे आपण फ्यूल फिल्टर, नंतर फ्यूल फिल्टरमधून एक पाईप निघालेला आहे, तो पाईप आपण लावलेला आहे फ्यूल रेलमध्ये जो काही कॉमन रेल आहे, आणि या कॉमन रेललाच आपण लावलेलं आहे। या कॉमन रेलमधूनच प्रेशराईज जे फ्यूल आहे ते येणार इंजेक्टरमध्ये। इथे 4 इंजेक्टर लावलेले आहे, म्हणजे इथे 4 पिस्टन आहे। नंतर लावलेलं आहे आपण इनलेट मॅनिफोल्ड लावलेला आहे, या इनलेट मॅनिफोल्डमधून हवा आतमध्ये येणार आणि इथून पेट्रोल आतमध्ये येणार, म्हणजे पेट्रोल आणि हवेचं इथे मिक्सर तयार होणार। हे आहेत इनलेट वॉल, हे वॉल वर जाणार, तेव्हाच मिश्रण तुमचं त्या नंबरनुसार मग त्या पिस्टनवर जाणार। तर याच्यामध्ये वापरले जाणारे अजून सेन्सर, जसे CRDI सिस्टीममध्ये जे आपण सेन्सर वापरले ते सेन्सर आपण इथे वापरलेलं आहे। पहिला आहे तुमचा थ्रोटल पोझिशन सेन्सर, नंतर आहे मॅनिफोल्ड प्रेशर सेन्सर, नंतर आहे ऑक्सिजन सेन्सर, नंतर आहे क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर। हे सर्व सेन्सर तुमचे ECU ला कनेक्ट असणार आहे
आणि ECUद्वारे ECUला हे सर्व सेन्सर सिग्नल पाठवणार, माहिती पाठवणार, डेटा पाठवणार. मग ECU यांचा विचार करून मग त्याप्रमाणे ही सिस्टीम पूर्ण तो कंट्रोल करणार. पाहणार आपण याचं कार्य कसं आहे. तर पहिले फ्यूल टँकमधून फ्यूल हे तुमचं रोटरी ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स फ्यूल पंपमध्ये येणार. इथे जो तुमचा फ्यूल पंप वापरलेला आहे हा साधा फ्यूल पंप नाही आहे, हा इलेक्ट्रॉनिक्स फ्यूल पंप आहे. नंतर इथून तुमच्या फ्यूलला प्रेशर देऊन ते फ्यूल फिल्टरमध्ये पाठवला जाणार. मग फ्यूल फिल्टर काय करणार, आलेलं जे तुमचं फ्यूल आहे म्हणजे पेट्रोल आहे, हे पेट्रोल तुमचं शुद्ध करणार, स्वच्छ करणार आणि मग ते एका कॉमन ड्रिलमध्ये पाठवणार. जसं CRDI सिस्टीममध्ये आपण वापरलेलं आहे तशीच इथे एक कॉमन ड्रिल आहे. आणि मग या कॉमन ड्रिललाच इंजेक्टरद्वारे तुमचं प्रेशराईज पेट्रोल दिलं जातं, प्रेशराईज फ्यूल तुमचं इथं इंजेक्टरला दिलं जातं. आणि नंतर या कॉमन ड्रिलच्या एका टोकावर आपण PRV लावलेला आहे, प्रेशर रिलीज वाल्व. जेव्हा या फ्यूल रेलमधलं प्रेशर जर वाढलं, याचा फ्यूलचा दाब जर वाढला तर प्रेशर रिलीज ओपन होऊन अतिरिक्त दाबाचं जे पेट्रोल आहे ते परत फ्यूल टँकमध्ये सोडलं जातं. नंतर इथे लावलं आहे आपण इनलेट मॅनिफोल्डमधून हवा आतमध्ये येते. नंतर लावलेलं आहे आपण इनलेट वाल वर झालं की पेट्रोल आणि हवेचे मिक्सचर या पिस्टनवर किंवा या सिलेंडरमध्ये सोडले जाते. नंतर पाहू याच्यामध्ये वापरले जाणारे सेन्सर. तर नंबर 1 CRD प्रमाणेच याची सेन्सर आहे. नंबर 1 आहे थ्रोटल पोझिशन सेन्सर, जो की आपले प्रत्येक सिग्नल तो ECUला पाठवतो. नंतर मॅनिफोल्ड प्रेशर सेन्सर, नंतर आहे ऑक्सिजन सेन्सर, नंतर आहे क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर. या सर्व सेन्सर जे सिग्नल आहे ते ECUला पाठवले जातात आणि ECUद्वारे मग या सर्व सिस्टीम रन केल्या जातात. ठीक आहे. मग आता प्रत्येक सेन्सरचं काम काय आहे. थ्रोटल पोझिशन सेन्सर थ्रोटल वॉलची पोझिशन चेक करून तो सिग्नल ECUला देतो. मग ECUला समजते की ड्रायव्हरने ॲक्सिलेटर किती दाबलेला आहे, याची माहिती ते ECUला मिळते. नंतर मॅनिफोल्ड प्रेशर सेन्सर, हा सेन्सर इनलेट मॅनिफोल्डमध्ये या ठिकाणी लावलेला असतो. हा फक्त काय करतो की या इथे आलेला हवेचं प्रेशर चेक करतो की इथे हवा किती आलेली आहे, ऑक्सिजनचं किंवा हवेचं प्रेशर किती आहे ते चेक करतो आणि माहिती तो ECUला देतो. नंतर आहे ऑक्सिजन सेन्सर. ऑक्सिजन सेन्सर काय करतो, एक्झॉस्ट गॅसेसमधून किंवा एक्झॉस्टमधून किती ऑक्सिजन बाहेर पडत आहे, याचे सिग्नल तो ECUला देतो. मग ECU ठरवतो की आपल्याला या पिस्टनला रिच मिक्सचर द्यायचं आहे की लीन मिक्सचर द्यायचं आहे. रिच मिक्सचरमध्ये असते फ्यूल जास्त आणि हवा कमी, आणि लीन मिक्सचरमध्ये असते हवा जास्त आणि फ्यूल कमी. हा मग तो ECU ठरवतो. नंतर क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर इथे लावलेल्या क्रँकशाफ्ट आहे त्याची पोझिशन सेन्स करतो आणि त्याची माहिती ECUला देतो. मग ECU ठरवतो की कोणत्या पिस्टनला, कोणत्या सिलेंडरला किती फ्यूल कधी व कुठे द्यायचं आहे, ही सर्व माहिती तो ठरवतो. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या चारही सेन्सरने पाठवलेले सिग्नल आहे, जो डेटा आहे तो डेटाच्या आधारे ECU ठरवतो की कुठे काय करायचे आहे, म्हणजे कुठे किती पेट्रोल द्यायचं आहे, हवेचा प्रेशर व्यवस्थित आहे की नाही, हा सर्व ECU ठरवतो. ECU म्हणजे या MPFI सिस्टीममधला मेन ब्रेन आहे, मेन CPU आहे. ठीक आहे. मग आपण पाहूया याचे फायदे काय. याचे फायदे असे आहे की ते कार्बोरेटर न वापरता आपण MPFI वापरला आहे, म्हणजे इथं आपल्याला इंधन कमी लागणार, कारण इंजेक्टर आपला डायरेक्ट पेट्रोल आणि हवेचं मिक्सचर जे आहे ते डायरेक्ट इंजेक्ट करत आहे वॉलजवळ. नंतर प्रदूषण कमी होणार, कारण एक्झॉस्ट गॅसेसमधून जे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण आहे हे कमी येणार, कारण सेन्सर माहिती देणार की एक्झॉस्ट गॅसेसमधून ऑक्सिजनचं प्रमाण किती निघत आहे आणि बाकीचं प्रमाण किती निघत आहे. नंतर सुटसुटीत रचना आहे, कार्बोरेटरसारखी किचकट रचना नाही आहे आणि मेंटेनन्स कमी आहे. जसं आपण दरवेळेस सर्व्हिसिंग करतो तेव्हा आपल्याला कार्बोरेटरची सर्व्हिसिंग करावंच लागते. पण MPFI सिस्टीममध्ये असं आहे की जोपर्यंत सेन्सर खराब होत नाही, की जोपर्यंत एखादी मोठा बिघाड येत नाही, तोपर्यंत याचा मेंटेनन्स करावा लागत नाही किंवा याची सर्व्हिसिंग करावं लागत नाही, म्हणजे याचा मेंटेनन्स कमी आहे. नंतर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ही कार्बोरेटरपेक्षा या सिस्टीमची जास्त आहे. नंतर वॉर्मअपसाठी वेळ कमी लागतो, म्हणजे तुम्ही इंजिन स्टार्ट केल्यानंतर तुमची गाडी लगेच स्टार्ट होते आणि तुमचा
पेट्रोल हे वाया जात नाही. याप्रमाणे ही सिस्टीम कार्य करते. धन्यवाद.